नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे अद्वैत कलेला म्हणत असतो की खरे याचा अर्थ तुला या गावामध्ये राहायचं आहे. तेव्हा कला म्हणते हो, मला तर इथे राहायचं आहे. या लोकांनी इतका आपल्याला आग्रह केलाय, मग राहायला नको का? तेव्हा अद्वैत म्हणतो, पण मला इथे अजिबात राहण्याची इच्छा नाही आहे. हे बघ, मला दिव्यागरला लवकरात लवकर पोचायचं आहे. माझं काम आहे तिथे. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, या लोकांनी आपल्याला इथे गावामध्ये एवढी मदत केली, मग त्या लोकांचा मान राखायला नको का? चांदेकर, तुला आहे ना माणुसकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी कळतच नाही. तुझ्याबरोबर कसा संसार करायचा तेच कळत नाही. नयनाताईने तुझ्याबरोबर लग्न नाही केलं. सुटली बिचारी एकदाची. कला असं बोलल्यानंतर अद्वैतला खूपच जास्त वाईट वाटतं आणि राग येतो. तेव्हा अद्वैत कलाकडे फक्त एक लूक देतो आणि सरळ बाहेर निघून येतो. कलाला सुद्धा वाईट वाटतं. आपण अद्वैतला असं बोलायला नको होतं, कारण अद्वैत आधीच या गोष्टीने खूप जास्त दुखावलेला असतो. कला बाहेर येते आणि म्हणत असते, चांदेकर सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. म्हणजे कलाताईवरती तुझं मनापासून प्रेम होतं आणि कलाताईने तुला धोका दिला. मला खरंच त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं, पण तरीसुद्धा मी असं बोलले. प्लीज मला माफ कर. मी जाणून बुजून नाही बोलले रे. माझ्या तोंडातून पटकन निघालं. हे बघ, मी हवं तर कान पकडून तुझी माफी मागते, तुला सॉरी म्हणते. मला असं बोलायचं नव्हतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की जाऊ दे, या सगळ्याची काही गरज नाही आहे. तेव्हा कला म्हणते, नाही चांदेकर, माझ्या बोलण्यामुळे तू दुखावला गेलायस ना. मला माहिती आहे मी तुला हर्ट केलं आहे. तेवढ्यातच गावातले लोक आता तिथून जात असतात. कला आणि अद्वैतला बघून ते दोघेजणं तिथेच थांबतात. तेव्हा कला इथे अद्वैतला म्हणत असते, मी मनापासून तुझी माफी मागते आणि त्यासाठी मी उठाबशासुद्धा काढायला तयार आहे. आणि ती उठाबशा काढत असताना तिचा तोल जातो, कारण तिच्या पायाला लागलेलं असतं. तेव्हा सगळेजण म्हणतात, अरे वा, या दोघांचा सुखी संसार अगदी व्यवस्थित चालू आहे. तेव्हा इथे कला म्हणते की चांदेकर, खरंच सॉरी, मला असं बोलायचं नव्हतं. माझ्यामुळे तू हर्ट झालास ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, इट्स ओके, त्याची गरज नाही आहे. आणि तो सरळ आतमध्ये निघून जातो. तर रजनी म्हणत असते की हे बघा, आपण सगळेजण ना उगाचच पॅनिक होतोय. एवढा विचार करायला नको. कला, अद्वैत दोघेजणं सुखरूप असतील आणि त्यांचा फोनसुद्धा येईल. आपण त्याच्या फोनची वाट तर बघूया ना. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. त्यांच्या हातामध्ये बॅग्स वगैरे असतात. त्या बॅग्स आणून ते आता घरातल्या लोकांसमोर ठेवतात आणि म्हणतात की हे बघा, अद्वैत चांदेकर यांची गाडी एका झाडाला ठोकली होती आणि तिथे ती आम्हाला उभी भेटली. त्याच्यामध्ये हे काही सामान आहे. हे सामान ओळखीचं आहे का ते बघा. तेव्हा पोलिसांनी जे सामान आणलेलं असतं त्याच्यामध्ये छोटी बॅग असते. तेव्हा संगीला माहिती असतं की छोटी कपड्यांची बॅग म्हणजे तिच्या कलाचीच असू शकते. तेव्हा संगी जाते आणि ती बॅग उघडून बघते. त्याच्यामध्ये कलाच्या साड्या असतात आणि तिचं काही ओळखीचं सामान बघते. ते बघितल्यानंतर संगीची खात्री पटते की ही कलाचीच बॅग आहे म्हणून. तेव्हा संगी म्हणते की आबाजी, अहो या साड्या, ही बॅग तर माझ्या कलाची आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता त्यांना जे कानातलं सापडलेलं असतं ते संगीला दाखवतात आणि म्हणतात की हे कानातलं सुद्धा तिथे आम्हाला सापडलं होतं. तेव्हा संगी म्हणते की हे तर माझ्या कलेचं कानातलं आहे. माझी कला, कशी असेल माझी कला. तेव्हा रोहिणी म्हणत असते आपल्या मनामध्ये, अरे वा, हे तर सगळं मला जे हवं आहे तसंच घडतं आहे. माझ्या मनाप्रमाणेच आत्तापर्यंत सगळं काही घडलेलं आहे. तेव्हा आबांना खूप मोठा धक्का बसतो. संगी म्हणते, आबाजी, ही साडी, हे कानातले, हे तर सगळं माझ्या कलेचं आहे. माझी कला सुखरूप तर असेल ना. तेव्हा इथे संगी आता रडायला लागते. तेव्हा सरोज म्हणते, हो तुम्ही गप्प बसा हो. इन्स्पेक्टर, माझ्या मुलाबद्दल काही कळलं का? अद्वैतबद्दल काही कळलं का तुम्हाला? माझा अद्वैत कुठे आहे? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा मॅडम, आत्तापर्यंत हे जे काही मिळाले ते आम्हाला तिथेच मिळाले. त्या दोघांना आजूबाजूला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते दोघे आम्हाला कुठेही सापडलेले नाही आहेत. अजूनही शोध सुरू आहे. काही माहिती मिळाली तर तुम्हाला सांगतो. तेव्हा इथे आता संगी रडत असते. तेव्हा काजल तिला शांत करत असते. म्हणत असते, आई रडू नकोस, ते दोघेजणं सुखरूप असतील. तेव्हा रजनी म्हणत असते की रडू नका तुम्ही. हे बघा संगीताई, तुम्ही अजिबात रडू नका. कारण कसं आहे, आपल्याला त्यांचे कपडे मिळालेत, बॅग वगैरे मिळाले, गाडी तिथे झाडाला ठोकली असं कळलं आहे. कला, अद्वैत आपले सापडलेत का तिथे? नाही ना. मग ते दोघेजणं असतील ना कुठेतरी, सुखरूप असतील. आपण वाट तर बघूया ना.
त्या दोघांना काही होणार नाही आहे. संगी म्हणते की देवी आई, माझ्या कलेला काही होऊ देऊ नका, जावई बापूंना काही होऊ देऊ नका, माझ्या दोन्ही मुलांना सुखरूप ठेवा. माझ्या कलेला जर काही झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकणार. तेव्हा सरोज म्हणत असते, बास करावं तुमची नाटकं, हे सगळं आहे ना तुमच्या मुलीमुळे घडतंय. तरीसुद्धा मी तिला सांगितलं होतं की अद्वैत बरोबर जाऊ नकोस म्हणून, पण तिला सगळीकडे अतिशहाणपणा करायची गरज असते ना. आबा कुणी सांगितलं होतं या मुलीला अद्वैत बरोबर जायला, तुम्ही सांगा ना. काय गरज होती का? तिच्यामुळे माझा अद्वैत आज एवढ्या मोठ्या संकटात सापडलाय. तेव्हा आबा म्हणतात की सरोज, अगं आता एकमेकांवरती आरोप करण्याची वेळ ही नाही आहे. त्याच्यामुळे एकमेकांना समजून घ्या. अद्वैत जसा तुझा मुलगा आहे, तुला जशी अद्वैतची काळजी आहे तशी कला इथे विहीनबाईंची मुलगी आहे. अगं मग त्यांनासुद्धा तिच्या मुलीची काळजी असेलच की. तेव्हा तू एकमेकांवरती आरोप करण्यापेक्षा शांतपणे एकमेकांना सांभाळून घ्या. संगी रडत असते. आपल्या कलावरती तिचं खूप जास्त प्रेम आहे आणि त्यामुळे कलेला काही होणार तर नाही ना, ती ठीक तर असेल ना, या काळजीने आता सगळेजण व्याकुळ झालेले असतात. संगीबरोबर आबांना सुद्धा इथे धक्का बसलेला असतो आणि त्यांची तब्येत बिघडते. तेव्हा इथे आता सोहम म्हणत असतो की थांबा, सगळ्यांनी थांबा, कला वहिनीचा फोन आलाय. तेव्हा रोहिणी म्हणत असते की ह्या कलाने कसा काय फोन केला. ही कला पण ना मध्ये सतत तडमडत असते. तेव्हा इथे सोहम म्हणत असतो की कला वहिनी, अगं कुठे आहेस तू? तू सुखरूप तर आहेस ना? आणि अद्वैत दादा कसा आहे? अद्वैत दादा बरा आहे ना? तेव्हा तो सगळ्यांची विचारपूस करत असतो. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की सोहम, अरे मी बोलतोय अद्वैत, कसा आहेस तू? तेव्हा इथे सोहम म्हणतो की दादा अरे बोल, आम्ही सगळेजण इथे किती काळजीत आहोत तुम्हाला माहिती आहे का? फोन लागत नव्हता. तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे आणि घडलेला सगळा प्रकार अद्वैत आता सगळ्या घरच्या लोकांना सांगतो. आणि तो म्हणतो की माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आहे आणि म्हणून खरेच्या मोबाईलवरून फोन केलेला आहे. तुम्ही सगळेजण काळजी करत असाल ना म्हणून. तर इथे सरोज म्हणत असते की अद्वैत, अरे कुठे आहेस तू? तू मला आत्ताच्या आता लाईव्ह लोकेशन पाठव, आम्ही तिथे पोचतोय तुला घ्यायला. अद्वैत म्हणतो, अगं आई नको, आम्ही ज्या गावामध्ये थांबलोय ना त्या गावामध्ये एक उत्सव आहे आणि त्या लोकांनी आम्हाला खूप आग्रह केला आहे थांबायला, म्हणून आम्ही आजचा उत्सव करू, उद्या काम करू आणि घरी निघू. तेव्हा सरोज म्हणत असते, अरे त्या उत्सवाला तुम्हाला थांबायची काय गरज आहे? तू ये ना बाळा घरी. अद्वैत म्हणतो, आई नको गं, आणि खरेची सुद्धा इच्छा आहे त्यांचा कार्यक्रम बघण्याची, तेव्हा आम्ही थांबतो ना इथे थोडा वेळ. तेव्हा रोहिणी म्हणत असते की हे दोघं जण जिवंत आहेत आणि हा अद्वैत बरा सारखा आपला कला कला करतोय. तेव्हा इथे रोहिणीला मनामध्ये रागसुद्धा आलेला असतो, ती जिवंत आहेत हे कळल्यानंतर. तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत, अरे लाईव्ह लोकेशन पाठव. अद्वैत म्हणतो, ठीक आहे आई पाठवतो. अद्वैत आता विचारपूस करत असतो, सोहम, आबा कसे आहेत? आबा बरे आहेत ना? मगापासून ते माझ्याशी बोललेलेच नाही आहेत. तेव्हा आबा म्हणतात, अद्वैता, अरे मी बरं आहे बाळा, तू कसं आहेस? तुम्ही दोघेजणं ठीक आहात ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो आबा, आम्ही दोघेही ठीक आहोत आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही सुखरूप आहोत. तुम्हाला लवकर सांगता आलं नाही, सगळेजणं काळजीत असाल ना. सोहम, अरे मिसेस खरे यांनासुद्धा सांग, कला आणि मी, आम्ही दोघेही सुखरूप आहोत, काही काळजी करू नका. त्यांनासुद्धा हे कळल्यानंतर खूपच मोठा धक्का बसला असेल, त्यांनासुद्धा त्रास झाला असेल. तेव्हा संगी म्हणत असते की जावई बापू, कसं आहात तुम्ही? माझी कला कशी आहे? तुम्ही सुखरूप आहात ही बातमी कळली ना, आता माझा जीव थाऱ्यावरती आला. तेव्हा माझी कला तिथे आहे का? मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे, अगं तुझ्या आईचा फोन आहे, बोलायचं आहे का तुला? तेव्हा कला म्हणते, आई, हां बोलायचं आहे ना मला. तेव्हा अद्वैत तिची काळजी घेत असतो की हळूहळू पायाला लागलं आहे ना, जरा हळू. तेव्हा कला म्हणत असते की हां आई बोल ना. तेव्हा विचारपूस झाल्यानंतर कला म्हणते, आई सॉरी गं, मला फोन नाही करता आला. चांदेकरच्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपली आहे आणि माझ्या थोडी होती. आम्ही एका गावामध्ये थांबलो आहे, तिथे मोबाईलला चार्जिंग केली आणि म्हणून तुम्हाला फोन करता आला. सॉरी हां, सगळ्यांनाच खूप जास्त त्रास झाला असेल ना आमच्यामुळे. तेव्हा कला म्हणत असते की एका गावामध्ये आम्ही जिथे थांबलो आहे ना, त्यांनी आमची खूप मदत केली, म्हणून त्यांच्या गावामध्ये एक कार्यक्रम आहे. तर चांदेकर नकोच म्हणत होता, पण मीच त्याला हट्ट केला की ते लोक एवढे म्हणतायत तर आपण आजच्या दिवस इथे त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊया म्हणून. तेव्हा आम्ही थांबलो आहे. बरं ठीक आहे, इथे आता बॅटरीचा प्रॉब्लेम आहे कारण लाईटी सारख्या जातात. तेव्हा आता थोडी चार्जिंग आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता फोन करा, मी ठेवते. तेव्हा कलाने फोन ठेवलेला असतो. सर्व इथे आता चांदेकर खूपच जास्त खुश होतात, अद्वैत कलाजवळ बोलणं झालेलं असतं म्हणून.
तर इथे आता कलासाठी साडी आणि अद्वैतसाठी धोतर आणि त्याचबरोबर कुर्ता आणलेला असतो. तेव्हा इथे ताई म्हणत असतात की हे घे ताई, तुझ्यासाठी ही साडी आहे, छान तयार होऊन बाहेर यायचं आणि तुमच्यासाठी कुर्ता आणि धोतरसुद्धा आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, धोतर ऑप्शनला दुसरं काही नाही आहे का? तेव्हा ते विचारतात, तुम्हाला धोतर नेसता येत नाही वाटतं? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही ना, म्हणून तर. तेव्हा दादा म्हणतात, काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला मदत करू धोतर नेसायला, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा कला अद्वैतला खुणावते आणि म्हणते, ठीक आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी नेसायला तयार आहे. तेव्हा इकडे आता सगळेजण म्हणत असतात की तुम्ही आजच्या दिवस इथे थांबा, बघा आमच्या गावामध्ये किती मजा येते. अद्वैत म्हणतो, नाही हो, मला जायचंच होतं खरं तर. तेव्हा इथे असणारी माणसं म्हणत असतात, थांबा हो, काय एवढं जाऊ दे जाऊ दे करताय, आमच्या गावामध्ये असं कोणी जास्त येत नाही. आणि मग ते लोक आल्यानंतर आम्हाला वाटतं की त्यांनी आमच्याबरोबर राहावं गावामध्ये, त्यांनी आमच्या इथले खेळ बघावे, आम्ही कशा पद्धतीने सण साजरे करतो ते त्यांनी बघावं, असं आम्हाला तरी वाटत असतं. आणि तुम्ही आता आलायत तर तुमची एवढी चांगली जोडी आहे, तर तुम्ही आमच्या इथे थांबा ना. तेव्हा कला म्हणते, चांदेकर बघितलंस ना, या लोकांनासुद्धा कळलं की तू माझा नवरा आहेस, ते तू माझा घो आहेस, ह्या लोकांना कळलं आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू आता सारखं नवरा बायको करू नकोस हा. तेव्हा कला म्हणते, ते करायची गरजच नाही आहे चांदेकर, माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ना, ते बघितल्यानंतर सगळ्यांनाच लगेच कळतं की तू माझा नवरा आहेस, ते सांगायची मला गरजच लागत नाही. तेव्हा इथे असणाऱ्या बायका म्हणत असतात की तुमचा जोडा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, तुम्ही दोघेजण नेहमी आयुष्यात सुखी राहा. मग आता संध्याकाळी तुम्हाला छान तयार होऊन कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे. तेव्हा कला म्हणते, नक्की, आम्ही दोघेजण नक्की तयार होऊ आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एवढे प्रेमाने कपडे दिले, आम्हाला थांबायला सांगितलं, आमचा मानपान केला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप थँक्यू. तेव्हा अद्वैत आता विचारात पडलेला असतो की हे धोतर मी कसं नेसू आणि त्याच्याबरोबर मी कसं डील करू, असं त्याला वाटत असतं. तर पताके वगैरे लावून चांगला इथे मैदान आता सज्ज केलेला असतो खेळासाठी. सगळे कपल एकत्र आलेले असतात आणि आपला खेळ खेळत असतात. तर इथे कोकणामध्ये आता एक सणाची पद्धत, ती म्हणजे बायको आणि नवरा हे कपल येऊन पुढे उभं राहणार, त्यांच्या हातामध्ये सगळ्यांच्या एक एक फांदी असणार, आंब्याच्या झाडाची फांदी, आणि मग ते एकमेकांना मारणार. ज्याची पानं सगळ्यात जास्त गळतील त्याचं प्रेम समोरच्या व्यक्तीवरती जास्त. तर कला आणि अद्वैत दोघेजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात. तेव्हा एक मुलगी तिथे उभी असते, अद्वैतला बघते आणि मुद्दामून ती त्याच्या बाजूने जायला निघते. तेव्हा ती मुलगी जात असताना तिचा ठेच लागणार आणि आणि ती पडणार. तेवढ्यातच अद्वैत तिला सावरतो. तेव्हा ती सॉरी सॉरी असं म्हणत तिथून जाते. तेव्हा कलाला त्या गोष्टीचं काही नाही वाटत, कारण तिला माहिती असतं की अद्वैत खरोखर किती चांगला आहे ते. त्याच्यानंतर अद्वैत आणि कला दोघेजण देवी याचा आशीर्वाद घेतात, खूपच जास्त मनापासून. कलाला तर आपलं नातं आता स्वीकारायचं असतं, पण इथे अद्वैत थोडाफार विचार करत असतो. देवी आईचा आशीर्वाद ते दोघंजण मनापासून घेत असतात. तेव्हा इथे आता त्यांच्या कार्यक्रमाची पद्धत सगळेजण बघत असतात, कसे खेळ खेळतायत ते बघत असतात. तेव्हा सगळे म्हणतात की आले आले, आता आपल्या गावातले हे नवीन कपल आलेलं आहे, जे आपल्याकडे पाहुणे आलेत, तेव्हा त्यांचंसुद्धा स्वागत केलं जातं. इथे सगळेजण खेळत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय आहे, हा कुठला खेळ आहे? तेव्हा तिथे असणाऱ्या आजी म्हणत असतात की हा खेळ म्हणजे आमच्या इथला पारंपरिक खेळ आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नवरा बायको एकमेकांना फांदीने मारणार. आंब्याच्या फांदीने मारल्यानंतर त्या फांदीचे पानं सगळ्यात जास्त ज्याच्या गळतील त्याचं प्रेम समोरच्या व्यक्तीवरती जास्त असणार. तेव्हा कला अद्वैतला सुद्धा हा खेळ खेळायला सांगतात. अद्वैत म्हणतो, नाही, नको नको, मला नाही खेळायचं आहे. कला म्हणते, माझ्या पण पायाला लागले. तेव्हा त्या दोघांचं काही आता ऐकून घेतलं जात नाही. गावकरी सगळेजण त्यांना फोर्स करतात आणि म्हणतात की नाही नाही, खेळावं तर लागेलच. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे सगळं काय आहे, मला नाही खेळायचं आहे. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे ना, आता ते म्हणतायत ना, तेव्हा हळूहळू मारा, जास्त जोरात काही मारू नकोस. तेव्हा अद्वैत कला हातामध्ये फांदी दिल्यानंतर खेळायला सुरुवात करायच्या आधीच त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेला असतो. तेव्हा आजी म्हणतात की आता खेळायला सुरुवात करायच्या आधी उखाणा घ्या बरं, नाव घ्या, नाव. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय आता नाव वगैरे घ्यायचं? तेव्हा कला म्हणते, चांदेकर, उखाणा. अरे, त्यांना वाटतं आपलं लग्न नवीन झालं आहे ना, म्हणून ते तुला उखाणा घ्यायला सांगतायत. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात की घ्या, उखाणा घ्या. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे आधी तू
सुरुवात तुझ्यापासून. तेव्हा इकडे आजी म्हणतात की नाही अजिबात नाही. प्रत्येक वेळेला लेडीज फर्स्ट चालणार नाही आहे. ह्या वेळेला तुलाच नाव घ्यावं लागेल रे मुला. तेव्हा अद्वैत खूप छान असं नाव घेत असतो. तो म्हणतो, कोकणची शहाळी रसरशीत गोड, कोकणची शहाळी रसरशीत गोड, खरे नाव घेतो तुझं बाई, आता तरी पिच्छा सोड. असं अद्वैतने नाव घेतल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की हे बघा दादानू, नावामध्ये तुम्ही काही बोलला असाल पण तरीसुद्धा तुम्ही नाव मात्र छान घेतलं आणि तुम्ही दोघे एकमेकांचा पिच्छा काही सोडणार नाही. त्यानंतर आता कलाला नाव घ्यायला सांगतात. तेव्हा कला म्हणते, नाव तर घेणारच आहे, सोडते की काय. तेव्हा इथे कला म्हणत असते की चांदेकर, लग्न झाले आता सोडीन कसा पिच्छा, लग्न झाले आता सोडीन कसा पिच्छा. चांदेकर, एकदा बायको म्हण, मग संसारात येईल मज्जा. असं म्हणाल्यानंतर सगळेजण आता टाळ्या वाजवायला लागतात. तर इथे आता कला अद्वैतने नाव घेतल्यानंतर आता एकमेकांना त्या फांदीने मारायची सुरुवात झालेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हळूहळू मार, आत्ताच सांगतोय. तेव्हा कला म्हणते, मग तू पण हळू मार ना, राग कशाला काढतोयस माझ्यावरती, जोरात लागते ना मला, एकतर माझ्या पायाला लागले. तेव्हा अद्वैत पुन्हा तिला मारतो. कला पण त्याला मारत असते. दोघेजण एकमेकांना रागारागाने फांदीने मारत असतात आणि दोघांच्याही फांदीची पानं सगळी गळून खाली पडलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, खरे आत्ताच सांगतोय, हळू मारा, तू जोरात मारतेस, माझ्या पायांना लागतंय. तेव्हा कला म्हणत असते, मग तुला पण मी सांगितलं ना हळू मार म्हणून, तू मगापासून मला जोरातच मारतोयस. तेव्हा कला आता पडायला जाणार. तेव्हा अद्वैत आता फांदी सोडतो आणि आधी कलाला पकडतो आणि म्हणतो, खरे तू ठीक आहेस ना. तेव्हा इथे कला म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा अद्वैत आणि कला दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. दोघांमध्ये जे मतभेद असतात ते थोडे बाजूला झालेले असतात आणि दोघे एकमेकांच्या जवळ यायला लागलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे दोघेजण आता कोकणामध्ये जे काही पेय पितात त्याच्यामुळे त्या दोघांनाही आता गुंगी आलेली असते, ती त्यांना चढलेली असते. तेव्हा तिथे जी मुलगी असते ती अद्वैतकडे बघून हसत असते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे बघितलंस का, ती मुलगी बघ किती सुंदर आहे, ती माझ्याकडे बघून हसते. अगं तुला माहिती नाही आहे, अशा कितीतरी सुंदर 56 मुली माझ्याकडे बघत असतात, माझ्यावरती लाईन मारत असतात. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत, अरे आपल्याकडे मुली बघतात, आपल्याकडे मुली लाईन मारतात, हे कौतुक बायकोला नाही सांगायचं, कारण बायको ही हक्काची असते. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्यावरती पूर्ण हक्क आहे, कळलं का. तेव्हा कला नशेमध्ये का होईना पण खरं बोलून गेलेलीच असते आणि ती अद्वैत समोरसुद्धा खूप वेळा बोललेली असते की मी तुझी बायको आहे, तू माझा नवरा, आपला एकमेकांवरती हक्क आहे, असं म्हणून ती अद्वैतला घेऊन जाते.